नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माझ्या मते जर आता मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार कुठले असतील तर माझ्या नजरेमध्ये सर्वप्रथम जर मी डोळे बंद केले असेल तर पहिला जो चेहरा येतो तो माननीय माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा. नक्कीच त्यांच्या व्हॅल्यू विजन्स याच्यावर महाराष्ट्राने 2014 ते 2019 प्रचंड प्रगती केली. मला सांगायला नक्की आवडेल की या 2014 ते 2019 या त्यांच्या कार्यकाळामध्ये मी देखील त्यांना मुख्यमंत्री मित्र म्हणून एक सल्लागार म्हणून त्यांच्याबरोबर कार्यरत होतो. त्यामुळे व्यक्तिशः पर्सनली माझे संबंध, व्यक्तिशः पर्सनली मी त्यांच्याशी असलेली अटॅचमेंट ही खूप चांगली होते. मी त्यांना रिक्वेस्ट करेल की या वर्षी 2024ला ते मुख्यमंत्रीपदी जर विराजमान झाले आणि विराजमान होतील, झाल्यानंतर माझ्या मध्यमवर्गीय बांधवांकडे त्यांनी जास्त लक्ष द्यावं. राज्याच्या औद्योगिक सहकारिता या क्षेत्राच्या प्रगतीसाठी योग्य त्या कमिटीज बनवाव्या. आज मी अनेक वेळा जरी मी सांगत असलो की मी मध्यमवर्गीय, माझी जात पंथ धर्म मध्यमवर्गीय आहे, तरी शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बालाबलुतेदार असो अथवा जातीपातीचं राजकारण असो हे नेहमीच आपल्याला बघायला मिळालंय. त्याचप्रमाणे मी स्वतःही गर्वाने सांगतो की मी एक ब्राह्मण आहे. ज्यावेळेस मी ब्राह्मण म्हणून बनतो तर अमृत महामंडळाची स्थापना हे फडणवीसांनी आपल्या कार्यकाळामध्ये केली आहे. त्यामुळे देवेंद्रजींना माझी विनंती असेल की प्रत्येक आपण जे काम करताय ते प्रत्येक समाजाला सर्वसमावेशक असं काम करत जरी असले तरी असंच सर्वसमावेशक काम आपल्याकडनं होत राहू ही प्रभू रामचंद्राचरणी सदिच्छा. आज इथंच थांबतो. गर्वाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.